श्री नवनाथ कथासार अध्याय पहिला द्वारकेतले बेत व मच्छिंद्रनाथांची जन्मकथा। या अध्यायाची फलप्राप्ती म्हणजे या अध्यायाच्या नित्य पठणाने सर्व प्रकारच्या बाधा नाहीशा होतात। अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। फार पूर्वीची गोष्ट आहे। पूर्वीची म्हणजे कृष्णावतारच्या वेळची आहे। द्वापार युग संपत आले होते, कलियुग सुरू व्हायचे होते। विष्णूंचा पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण त्यावेळी द्वारकेत सिंहासनावर बसले होते। भक्त श्रेष्ठ उद्धव जवळच उत्कृष्ट आसनावर बसले होते। यदुसभेत त्यावेळी नवनारायण आले। कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिपलायन, अविहोत्र, द्रुमिल, चमस व करभाजन अशी त्यांची नावे। हे नारायणाचे कार्य करणारे म्हणून त्यांनाही नारायण म्हणतात। असे ते ऋषी आले। श्रीकृष्णाने त्यांना आसन दिले, त्यांची यथासांग पूजा केली, त्यांचे कुशल विचारले। श्रीकृष्णानेच त्यांना आमंत्रण पाठवले होते। कुशल प्रश्न झाले। मग नवनारायणाने बोलवण्याचा हेतू विचारला। तेव्हा श्रीकृष्णाने कलियुगात आपण अवतार घेणार असे सांगितले व सर्वांना बरोबर येण्यास सांगितले। त्यावेळी कोणी कोठे कोठे अवतार घ्यायचा या संबंधी वार्ता केली। तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, कवी ऋषीने मच्छिंद्रनाथ होऊन जगात कार्य करावे, हरी ऋषींनी त्यांचा शिष्य गोरक्ष व्हावे, अंतरिक्षाने जालंधर व्हावे, प्रबुद्धाने त्यांचा शिष्य कानिप व्हावे, पिपलायन हेच सरपटीनाथ, अविहोत्र हेच वटसिद्ध नागनाथ, द्रुमिल हेच भर्तरीनाथ व करभाजन हेच गहिनीनाथ होतील। श्रीकृष्ण पुढे म्हणाले की इतरांसह मीही ज्ञानदेव म्हणून अवतार घेईन। शंकर हेच निवृत्ती, ब्रह्मा हेच सोपान, योगमाया हीच मुक्ताबाई, उद्धव हेच नामदेव, कुब्जा हीच जनाबाई, हनुमंत हेच रामदास, वाल्मिकी हेच तुलसीदास, जांबुवंत हेच नरहरी, सुखदेव हेच कबीर, बलराम हेच पुंडलिक असे अवतार घेऊ व कलियुगात संप्रदाय स्थापन करून धर्मकार्य करू। यावर द्वारकाधीश श्रीकृष्ण म्हणाले, तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करा व दीक्षा देऊन उपदेश करीत राहा। एवढे झाले की आपण कलियुगामध्ये भक्तीचा महिमा वाढवू। मग अवतार कोणत्या ठिकाणी व कसा घ्यायचा ते सर्व सविस्तरपणे सांगण्यासाठी नवनारायणांनी विनंती केली। या विनंतीला मान देऊन हरीने सांगितले, पराशर ऋषींचा पुत्र व्यासमुनी यांनी ही सर्व माहिती भविष्य पुराणामध्ये मागेच लिहून ठेवली आहे, ती आता नीट ऐका। पूर्वी ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून 88,000 ऋषी निर्माण झाले। त्यावेळी त्या वीर्याचा काही भाग यमुनेमध्ये पडला। त्याचे 3 भाग झाले। त्या 3 भागांपैकी 2 भाग द्रोणात पडले व 1 भाग यमुनेच्या पाण्यामध्ये पडला। पाण्यामध्ये पडलेले ते वीर्य लगेचच एका मच्छीने गिळले। त्या मच्छीच्या पोटात कवी नारायणाने संचार करून मच्छिंद्रनाथ नावाने जगात प्रकट व्हावे। शंकरांनी आपल्या तिसऱ्या डोळ्याने जाळून भस्म केलेला काम अग्नीने प्राशन केला आहे, म्हणून आता अंतरिक्ष नारायणाने अग्नीतून जन्म घेऊन जालिंदर या नावाने प्रसिद्धीस यावे। कुरुवंशात जनमेजयाच्या सर्पसत्रात अनेक सर्पांच्या आहुत्या पडल्या। रेवा नदीत ते ब्रह्मतेज पडले, त्यातील काही तक्षकन्या पद्मिनी या सर्पिणीने गिळले। आस्तिक ऋषींना ही गोष्ट माहीत होती, म्हणून त्यांनी पद्मिनीला वटवृक्षाच्या ढोलीत लपून ठेवले। तिच्या ठाई जे अंडे होईल त्यात अविहोत्र मुनींनी प्रवेश करून वटसिद्ध नागनाथ म्हणून जन्म घ्यावा। 88,000 ऋषी झाले। तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही भाग नर्मदेच्या तीरावर पडलेला आहे, तेथे चमस नारायणाने रेवणसिद्ध या नावाने प्रकट व्हावे। मच्छिंद्रनाथाने सूर्यरेत प्राप्तीसाठी मंत्र जपून दिलेले भस्म उकिरड्यावर पडेल, त्यामध्ये सूर्य आपले वीर्य सांडेल, अर्थातच ते उकिरडामय असणार। त्यात हरिनारायणाने गोरक्ष नावाने प्रकट व्हावे। एकदा दक्षराजाच्या घरी माता पार्वतीचा विवाह समारंभ होता। अनेक देवदेवता तेथे उपस्थित होते, ब्रह्मदेवही तेथे उपस्थित होते। विवाह मंडपात माता पार्वतीला आणल्यावर माता पार्वतीच्या पायाचे नख पाहताच ब्रह्मदेवाला अनावर काम झाला आणि त्यांचे वीर्य पायाजवळ पडले। तेव्हा या गोष्टींची ब्रह्मदेवांना फार लाज वाटली, म्हणून त्यांनी ते वीर्य पायाने चिरडून पसरवले। त्यांचे 60,000 वाल्मिक्य ऋषी निर्माण झाले। दुसरे अंग केराबरोबर भागीरथी नदीत पडले व वाहत कुशबेटात गेले, ते अजूनही तेथेच आहे। तेव्हा पिपलायन नारायणाने तेथे प्रवेश करून सरपटीनाथ या नावाने प्रसिद्धीस यावे। भर्तरी नावाचे आपले भिक्षापात्र किलक ऋषींनी आपल्या अंगणात ठेवले होते, त्यात सूर्याचे वीर्य पडले होते, ते त्यांनी तसेच जतन करून ठेवले आहे।
त्यात द्रुमिल नारायणाने प्रकट होऊन भर्तरीनाथ नावाने प्रसिद्ध व्हावे। आणखीन एक गोष्ट अशी की सरस्वतीच्या आकर्षणाने ब्रह्मदेवाचे तेज उत्पन्न झाले व हिमालयातील अरण्यात एका निद्रिस्त हत्तीच्या कानात ते पडले। त्यात आता प्रबुद्ध नारायणाने संचार करावा व कानिफनाथ या नावाने प्रकट व्हावे। गोरक्षनाथ चिखलाचा पुतळा करतील, त्यात करभाजन ऋषींनी त्या मूर्तीत प्रवेश करून जन्म घ्यावा व गहिनीनाथ नावाने प्रसिद्ध व्हावे। अशा प्रकारे श्रीकृष्णाने कोणी कुठे व कसा अवतार घ्यायचा हे सांगितल्यावर नवनारायणांना पूर्ण समाधान झाले। मग ते आज्ञा घेऊन तेथून मंदार पर्वतावर निघून गेले। तेथे शुक्राचार्यांच्या समाधीजवळ जाऊन योग समाधी लावली व आपापल्या जन्माच्या वेळेची ते प्रतीक्षा करू लागले। आता पाहूया मच्छिंद्रनाथांची जन्मकथा। कवी ध्यान करीत होते। यमुना नदीत ज्या मच्छीने ब्रह्मतेज गिळले होते ती त्यांना दिसली। त्या तेजात त्यांनी जीवरूपाने प्रवेश केला व गर्भवास स्वीकारला। पुढे काय झाले? एके दिवशी शंकर व पार्वती कैलासावर गप्पा मारित होते। तेव्हा देवी पार्वती शंकरांना म्हणाल्या, तुम्ही नेहमी जो मंत्र जप करताना मला त्याचा अनुग्रह द्या। ते ऐकून भगवान शंकर पार्वतीला म्हणाले, मी तुला तो मंत्र जरूर शिकवेन, पण त्यासाठी एकांत जागा हवी। तेव्हा आपण आता एकांत स्थान शोधून काढू असे म्हणून ते दोघेही कैलासावरून निघून फिरत फिरत यमुनेच्या काठावर आले। तेथे माणसांची वस्तीही नव्हती, त्यामुळे त्यांनी ती जागा पसंत केली व ते दोघेही तेथे बसले। मग शंकर पार्वतीला मंत्र उपदेश करू लागले। ज्या मच्छीने ब्रह्मवीर्य गिळून यमुनेमध्ये प्रवेश केला होता ती गर्भवती मच्छी तेथे जवळच पाण्यामध्ये होती। तिच्या पोटातील गर्भाने तो मंत्र ऐकला। तो दिव्य मंत्र उपदेश ऐकल्यानंतर त्याला शुद्ध ज्ञान प्राप्ती झाली। तो ब्रह्मरूपी झाला। उपदेश सांगितल्यानंतर शंकराने उपदेशाचे सार पार्वतीला विचारले। इतक्यात मच्छिंद्रनाथ मच्छीच्या गर्भामधून म्हणाले, सर्व ब्रह्मरूपी आहे। हे उत्तर ऐकून शंकराने आवाजाच्या दिशेने पाहिले, तेव्हा त्यांना मच्छीच्या पोटी कवी नारायणाने संचार केल्याचे समजले। मग शंकराने त्यांना सांगितले, तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ फायदा झाला, परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रयांकडून करवेन। तू आता पुढे भद्रिका स्थानावर जा, भद्रिकाश्रम असेल तेथे मी तुला दर्शन देईन। असे सांगून पार्वतीसह शंकर भगवान कैलास पर्वतावर गेले। मच्छिंद्रनाथ मच्छीच्या पोटात तो मंत्र सतत जपू लागले। पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदीच्या काठावर टाकले आणि ती पाण्यामध्ये निघून गेली। तेथे बगळ्यांचा एक थवा मासे खाण्यासाठी आला। त्यांना ते अंडे दिसले। भक्ष्याच्या आशेने ते फोडले। त्यात मनुष्य बालक दिसले। तो बालक अंड्यांच्या फुटक्या कवचात पडून वारंवार रडू लागला। तेवढ्यात तिथे एक कामिक नावाचा मासे पकडणारा कोळी आला। त्याने ते रडणे ऐकले। त्याला फार नवल वाटले। तो जवळ गेला। त्याने वात्सल्याने त्याला उचलून घेतले। त्याचे रडणे कसे थांबवायचे याचा विचार करीत तो क्षणभर तेथे उभा राहिला। तेव्हा त्याला आकाशवाणी ऐकू आली, हा साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे। या बालकाला तू घरी घेऊन जा, याचे नीट पालन पोषण कर आणि त्याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव। मनात कोणतीही शंका आणू नकोस, जा। हे ऐकून त्या कामिक कोळ्याला फार आनंद झाला व त्याने आनंदाने त्याला घरी नेले। त्याने त्याची पत्नी शारदवता हिच्याजवळ तो बालक दिला व तो बालक कसा सापडला ते सांगितले। तिलाही फार आनंद झाला। तिने व कामिक कोळ्याने आपण निपुत्रिक आहोत म्हणून देवाला दया येऊन आपल्याला हा पुत्र दिला आहे असे समजून फार प्रेमाने त्याचे संगोपन करण्याचे ठरवले। आश्चर्य असे की त्याला आपल्या पोटाशी धरताच शारदवतेला पाना फुटला। त्या मुलाला मच्छिंद्र म्हणून त्यांनी फार लाडाने वाढवले। 5 वर्षांचा झाल्यावर तो बापासह नदी तीरावर जाण्यास निघाला। तेथे त्याने मासे पकडण्यासाठी जाळे पसरले होते। पुष्कळ मासे जाळ्यात आल्यावर ते मच्छिंद्रनाथाजवळ ठेवून तो पुन्हा जाळे पसरवून बसला। ते पाहून पिता आपल्या मातृकुळाचा नाश करायला निघाले आहेत असे मच्छिंद्रनाथांच्या मनात आले। आपण येथे असताना हे शांतपणे बसून पाहणे योग्य नाही असे मच्छिंद्रनाथांना वाटले। आस्तिक ऋषींनी ज्याप्रमाणे आपल्या मातृकुळाचे रक्षण केले त्याप्रमाणे आपणही करावे, म्हणून ते एक एक मासा पुन्हा पाण्यात टाकू लागले। आपण एवढ्या कष्टाने पकडलेले मासे हा मूर्ख मुलगा पाण्यात सोडत आहे हे पाहून त्याच्या बापाला राग आला। त्या रागाच्या भरात तो मुलाला मारू लागला आणि म्हणाला, अरे हे तू काय करतोयस? माझे कष्ट सर्व तू वाया घालवतोस। आता खाशील काय? भीक मागायची लक्षणे आहेत ही। बाप अशा तऱ्हेने रागवलेला पाहून त्याची नजर चुकवून मच्छिंद्रनाथ तेथून निघून गेले व विचार करू लागले, भीक
होय, मासे खाण्यापेक्षा भिक्षा बरी. आता इथे राहायचे नाही. लगेच ते हळूहळू कोळ्याच्या दृष्टीआड होऊन नदी तीरापासून दूर बद्रिकाश्रमात गेले. तेथे घनदाट अरण्यात शिरले व एका मोठ्या वृक्षाखाली त्यांनी बैठक मारली. आता निराहार राहून तप करायचे असे त्यांनी ठरवले व ते तप करू लागले. अशी 12 वर्षे गेली. ते तप करून हाडांचा सापळा दिसावा तसे झाले होते. त्यांना श्री दत्तात्रय व शंकर यांनी दर्शन दिले. ती अद्भुत कथा पुढील अध्यायामध्ये येईल. इति श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला संपूर्ण. अलख निरंजन.